वर्षी सम्राट अशोक बौद्धिक संस्थांतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे। तर त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत भदंत प्रियदर्शी महास्तवीर। त्याचप्रमाणे अध्यक्ष राहतील संदीप तामगाडगे IPS। प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार आहे आदरणीय सुकेशनी तेलगोटे मॅडम, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर। प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ टाकसाळे, संचालक आहे सेंट पॉल स्कूलचे। त्याचप्रमाणे सिद्धार्थ गायकवाड साहेब, उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी। रवींद्र पाटील साहेब आहे शिक्षण विभागामधले। आदरणीय अविनाश बडगे सर राहतील। अधिकारी नागपूर सुधार प्रन्यास प्रमोद वालमांडरे, संचालक तनिष नरसिंह आणि छबुताई काळवांडे, सामाजिक कार्यकर्ता। त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यागमूर्ती रमाई जीवनावर आपण विशेष आकर्षक म्हणून त्यागमूर्ती रमाई रत्न पुरस्कार देणार आहोत। यामध्ये आम्ही निवड केलेली आहे श्यामल खोब्रागडे, ज्या महिला उद्योजिका आहेत। दुसरं नाव आहे वैशाली मामासाहेब सरदार, ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत। आणि तिसरं नाव आहे प्राध्यापक संध्या राजूरकर, निवासी संपादक आहेत दैनिक बहुजन सौरभला। चौथं नाव आहे विजया भारती कांबळे, ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत। आणि लगेचच त्यानंतर रमाई जीवनावर आधारित समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रम सादर करणार आहेत श्री तुषार सूर्यवंशी, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार आहेत। त्यांना या कार्यक्रमाला आपण बोलवलेलं आहे। आणि स्वागत नृत्य राहणार आहे सेव्हिंग ड्रीम्स फाउंडेशन तर्फे। तर असा हा आपला कार्यक्रम प्रस्तुत होणार आहे। आणि हा कार्यक्रम होणार आहे सम्राट अशोक क्रीडांगण पवार हॉलच्या मागे आणि वेळ आहे सायंकाळी 6:30 वाजता। दरवर्षी आपण कार्यक्रम आयोजित करत असतो, पण काहीतरी उपक्रम ठेवत असतो त्यामागे। मागच्या वेळेस आपण रोड साईड लायब्ररी हा उपक्रम सादर केला होता। यावर्षी आम्ही जो रमाई जयंती निमित्त फ्रीजर आम्ही जे सामाजिक लेवलवर असते, जे मृत्यूनंतर त्यामध्ये फ्रीज असते, ते फ्रीजर आम्ही यावेळेस आमच्या संस्थेमार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार। ते आम्हाला दान येणार आहे। याच्या अगोदर आमच्याकडे मोफत ॲम्ब्युलन्स सेवा चालते। त्याचबरोबर आम्ही एक अभ्यासिका चालवतो 13 वर्षापासून। त्यामध्ये 60 विद्यार्थी गव्हर्नमेंट ड्युटीवर विविध लागलेले आहेत। हा उपक्रम आम्ही दरवर्षी एक नवीन काहीतरी उपक्रम घेत असतो। याच्या अगोदर आम्ही कोरोना काळात ज्यांचे आईवडील मरण पावले अशा मुलींना शोधून आम्ही रमाईच्या माध्यमातून त्यांना स्कॉलरशिप प्रदान केली, ज्यांचे पर्सेंट 90 आहेत। तर असे दरवर्षी आम्ही एक नवीन उपक्रम घेत असतो। यावेळेस हा फ्रीजरचा उपक्रम ठेवलेला आहे। दरवर्षी रमाईच्या कार्यक्रम झाल्यानंतर उपक्रम असतात आपल्याकडे। किती वर्ष झाले तुमच्या कार्यक्रमाला? हा 13वं वर्ष आहे। आतापर्यंत आम्ही 3 स्पॉटवर कार्यक्रम केले, तिथले लोक आम्ही जोडले। आमचे पहिले 2 वर्ष 27 चौक या ठिकाणी कार्यक्रम चालला, नंतर भगवान नगरच्या ग्राउंडला चालला, आता सतत कुकळी लावट्या ग्राउंडवर सुरू आहे। पुढे कुठेतरी नवीन जागेवर होईल। आम्ही जागा नवीन इथे रमाई पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो। तुम्ही पुरस्कारांचे तर दिलेलेच आहे, दिलेले आहे। अभ्यासिकेचं नाव राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका आहे। ती पण मोफत चालते आणि त्या ठिकाणी 24 तास उपलब्ध आहेत। मुलं मुली त्या ठिकाणी असतात आणि एनी ग्रॅज्युएट मुलं असतात। त्यामध्ये 8 तास अभ्यास करणं कंपल्सरी आहे। तेव्हा आम्ही ॲडमिशन देतो आणि ॲडमिशनसाठी इंटरव्ह्यू प्रोसेस असते। तर इंटरव्ह्यू प्रोसेस पास झाल्यानंतर त्यांना आम्ही ॲडमिशन देत असतो। या जयंतीच्या उत्सवामध्ये तुम्ही रमाईच्या नातेवाईकांना बोलवणार आहे? नाही, त्यांचा आम्ही प्रयत्न केला होता, पण ते कुठेतरी बाहेर रमाईच्या कार्यक्रमात जाणार आहेत, त्यामुळे ते आपल्याकडे येऊ शकत नाही। या कार्यक्रमानिमित्त तुम्ही अजून काय नवीन उपक्रम करणार आहात? म्हणजे आता आपण पुरस्कार देतच आहात, हो, पण आता तुमचा हा जो उद्देश आहे, म्हणजे 13 वर्ष झाले तुमची काही मुलं म्हणजे नोकरीला लागलेले आहेत, हो, मग आता नवीन उपक्रम पोरांनी केला पाहिजे, यासाठी कुठला त्यांचा राहणार? मुलांनी केलं पाहिजे उपक्रम। हां, आता जो युवा आहे जो भरकटत चालला, त्यांना रोजगार नाही आहे, हो, तर तुमच्या संस्थेमार्फत आता तुम्ही म्हणालात की याच्यात नोकरी लागलेली आहे हो, भरपूर लोकांना, तर आता पुढच्या पिढीला आता काय नवीन उपक्रम ते करू शकतील, यासाठी पुढचं तुमची संस्था काय? आम्ही प्रयत्न करतोय की काही मुलांना जसे की जे 0% जे म्हणजे 0 बजेट उद्योग असतात, ज्याप्रमाणे आपण बघू शकतात की वॉटर टँक क्लिनिंग,
किंवा कार वॉशिंग असे काही उपक्रम आम्ही आयडियाज देऊन त्यांना सुरू करायचा प्रयत्न करू, ज्यामध्ये पैसे लागत नाही पण पैसा कमवू शकतो. असे आम्ही उपक्रम या ठिकाणी सुरू करायचा प्रयत्न करू. आणि जे आता फ्रीजर राहील, जे आता आपण तुम्हाला सांगितलं, त्यावर पण काही मुलांना आम्ही उद्योग म्हणजे जे काही त्याचे मेंटेनन्स असते, त्यांना जे मुलं पोचवतील, त्याला गाडी लागेल छोटा आधी, त्यामुळे पण मुलांना उद्योग मिळेल असा प्रयत्न करू आम्ही. एकदा पुन्हा कार्यक्रमाची रूपरेषा स्थळासहित सांगा कोणत्या ठिकाणी आहे ते. त्याचा एक प्रश्न होता माझा की तुम्ही रमाई पुरस्कार म्हणून देण्यात येत आहे, ज्याचे तुम्ही नाव घेतले त्यांचा काय क्रायटेरिया ठेवला आहे आणि याच्या मुलांना शोध असतो, त्यामध्ये 2 सामाजिक असतात, एक उद्योगात असते आणि एक पत्रकार क्षेत्रात असते. तर मागच्या वेळेस आपण त्या पद्धतीने दिलं होतं, यावर्षी आपण त्या पद्धतीने एक महिला पत्रकार आहे, ज्या दैनिक बहुजनच्या पत्रकार आहेत, एक महिला उद्योजिका आहेत ज्यांनी महिला उद्योजिका म्हणून चांगलं काम आतापर्यंत केलं आहे 13 वर्षापासून, आणि 2 सामाजिक क्षेत्रात काम करतात. मामा सरदार एक नाव ऐकलं असेल तुम्ही, त्यांची मुलगी आहे, त्यांच्या मुलीला आम्ही एक पुरस्कार, त्या सुद्धा सामाजिक काम करतात. आणि त्याचबरोबर एक विद्याभारती कांबळे त्या सामाजिक क्षेत्रात काम करतात. असे 2 सामाजिक आणि एक पत्रकारिता, असे आम्ही 4 पुरस्कार ठरवले. या डिजिटल पत्रकारांचं काही म्हणजे त्यांच्यासाठी काही पुरस्कार वगैरे देऊ शकतो, पण फक्त आम्ही महिलांना देतो. आमचा उद्देश आहे की आम्ही फक्त रमाई कार्यक्रम फक्त महिला शोधतो असं आहे. ते आम्ही पुढल्या वर्षी आम्ही 4 अजून महिला शोधू आणि त्या महिला. आता ते जेवढे तुम्ही पुरस्कार त्यांचे ज्यांचे नावं दिले ते तुम्ही काय म्हणजे सर्टिफाईड काय कसं करणार आहे? पुरस्कार कुठलं स्वरूप राहणार आहे त्यांचं? त्यांना आम्ही एक त्यांनी केलेलं योगदान, त्यावर आम्ही त्यांना एक मोठं हे मोमेंटो देऊ, स्कॉलरशिप कार्ड, आणि बाकी तर त्यांच्या बाकी गोष्टी तुम्हाला माहिती आहे. त्यांना पुरस्कार काय पैसे वगैरे देणार नाही कोणाला. ठीक आहे सर. एकदा पुन्हा रूपरेषा प्रियदेश संस्था अंतर्गत वर्ष 13वे त्यागमूर्ती रमाई जयंती महोत्सव हा कार्यक्रम राहणार आहे सम्राट अशोक क्रीडांगण, कुकडे लेआउट, अभ्यासिका, पवार सभागृहाच्या मागे, आणि वेळ आहे सायंकाळी 6:30 वाजता. उद्घाटक म्हणून आदरणीय पूजनीय भदंत प्रियदर्शी महास्तवीर यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे आदरणीय संदीप तामगाडगे IPS. त्यानंतर प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय सुकेशनी तेलगोटे मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ टाकसाळे साहेब, डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड साहेब, रवींद्र पाटील साहेब, अविनाश बडगे साहेब, प्रमोद वालमांड्रे साहेब आणि शबुताई काळवंडे मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी ज्या त्यागमूर्ती रमाईरत्न पुरस्कार म्हणून आम्ही ज्या महिलांची निवड केलेली आहे त्या एकूण 4 महिला आहेत. त्यामध्ये महिला उद्योजिका म्हणून श्यामल खोब्रागळे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून वैशाली सरदार आणि निवासी संपादक म्हणून प्राध्यापक संध्या राजूरकर मॅडम, आणि 4थं नाव आहे सामाजिक कार्यकर्ता विद्याभारती कांबळे. आणि लगेचच पुरस्कार वितरण झाल्यानंतर प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवला आहे. त्यागमूर्ती रमाई जीवनावर आधारित महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार आहेत सप्तखंजरी वादक तुषार सूर्यवंशी यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम राहिला. अशा प्रकारे 1 दिवसीय हा कार्यक्रम आहे.